तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि गीता एक चिंतन। अध्याय 11 वचनामृताचा आपण बघत आहोत। निराकार आणि साकार ही दोन्ही त्या परमोच्च तत्वाचे दोन पैलू आहेत। जे निर्गुण निराकार असतं तेच सगुण साकार असतं। हा विषय श्रीरामकृष्ण सांगत आहेत, कारण मास्तरांचा तो प्रश्न आहे। साकाराचा अनुभव असतो आणि निराकाराचा पण अनुभव असतो, पण अनुभव हा घ्यायचा असतो तो सांगायचा असतो, पण सांगताना त्याला बऱ्याच मर्यादा येतात। कोणताही अनुभव, इंद्रियाचा अनुभवसुद्धा तसाच असतो। जो घेतो त्याला फक्त तो अनुभव येतो, इतरांनी त्याची अंधुकशी कल्पना येते। त्याला भक्तिशास्त्रात म्हटलं आहे मूका स्वादनवत। ज्याला बोलता येत नाही त्याला स्वाद घेता येतो, पण स्वाद कसा आहे त्याला ते सांगता येत नाही। त्याचप्रमाणे मास्तर म्हणतात की निराकाराचा अनुभव काही घेताच येणार नाही, सांगताच येणार नाही, याचं वर्णन काय करताच येणार नाही। आता शेवटी काय, जो कोणी अगदी जवळचा प्रिय असतो त्याची मागणी किती विचित्र असो, आपण ती पुरवण्याचा प्रयत्न करतो। पण श्रीरामकृष्ण चूप राहिले, स्तब्ध झाले, की या प्रश्नाला काही उत्तर नाही आहे। तरी पण त्यातल्या त्यात प्रयत्न करतात आहे निराकाराचा अनुभव शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। कवी पुराणम मनुषाशितारम, गीता छान म्हणते, अनौरणीयान संस्मरेद्य धातार, आणि नंतर म्हटलं आहे आदित्यवर्णम तमस परस्तात। दोन्ही आहे, सगुण आणि निर्गुण। आदित्यवर्णम तुम्हाला बघता येत नाही सूर्याकडे, आता तर फार कठीण झालं आहे उन्हाळ्यामध्ये, परंतु ते तमस परस्तात, त्याचं ते साकार रूप आहे, अंधाराच्या पलीकडे आहे। अंधार तुम्हाला माहिती आहे, प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार। तुम्हाला अंधाराचाही अनुभव घेता येतो आणि प्रकाशाचाही घेता येतो, परंतु जसं एखादा अंध व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही, म्हणजे दृष्टीहीन आहे। डोळे असले की काय दिसतं त्याचा अनुभव त्याला नाही आहे, आणि म्हणून तो जे बघतो आहे तो कल्पनेनेच बघतो आहे। सगळं प्रत्येक गोष्ट कल्पनेनेच बघतो आहे, जी बघायची असते ती कल्पनेने बघतो आहे। म्हणून श्रीरामकृष्ण साकार निराकाराच्या दर्शनसमयी होणाऱ्या अनुभूतीसंबंधी थोडे सांगून पुन्हा चूप राहिले। म्हणून इथे वेद चूप होऊन जातात। यथो वाचो निवर्तन्ते, वाचा परत फिरते, बोलता येत नाही। वाचा म्हणजे बोलणं, वाणी बोलता येत नाही, ती परत फिरते, सांगायला जाऊन पुन्हा परत फिरते। उपनिषद म्हणतात ते यथो वाचो निवर्तन्ते, ज्या तत्वाचं वर्णन करताना वाणी परत फिरते। अप्राप्य मनसा, असं न समजता, अप्राप्य म्हणजे न काही मिळवता, 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 अप्राप्य म्हणजे न काही मिळ
मनही परत फिरते. मन कुठे जाऊ शकतं, मन इथं जाऊ शकत नाही, अनुभवापाशी जाऊ शकत नाही. सांगताना ती अडचण आहे. मग ते सांगतात की बघा साधना करायला पाहिजे, हे सगळं कळायला साधना करायला पाहिजे, मी स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. नुसत्याच कल्पना करून होणार नाही. किल्ली मिळाल्याशिवाय तुम्हाला कुलूप उघडता येणार नाही. नुसतंच किल्ली आणली उघडलं असं म्हणून चालणार नाही. किल्ली आणा आणि उघडा. आणि मग निराकाराचं ते आपल्याला वाटतं की सर्वोच्च तत्त्व कसं साकार असणार, हे काही आपल्या डोक्यात बसत नाही, आपल्या बुद्धीमध्ये ते ग्राह्य होत नाही. सगळ्यांच्या नाही, पण जे साधारणतः तरकटी असतात, संशय असतात, ज्यांना वाटतं आपलं काही समजतो, शिकले सवरलेले आहोत, आपण काही एकदम बुद्धू नाही, अशा लोकांना सारखंच वाटत असतं की सगुण साकार कसं असू शकतं, ते मग मूर्ती कशी असू शकते, इथपर्यंत जातं सगळं. त्यामुळे श्रीरामकृष्ण म्हणतात दोन्ही आहे. सगुण साकार हे आपल्या आवाक्यातलं आहे, निर्गुण निराकार आवाक्याच्या पलीकडला आहे. म्हणून अवतार म्हणजे एक दोन नाही, घोषच्या घोष लागले. कृष्णाचे जांभळासारखी फळं झाडा लागली आहे, ते कृष्णाच्या घोषच्या घोष लागले, कारण अनंत आहे. त्याची इती करता येत नाही, इतकं झालं आणि संपलं. त्याची मग ते ब्रह्म कसं, निर्गुण निराकार ब्रह्म कसं. अनंताचं कधी आपण त्याला सीमा मर्यादा घालू शकत नाही. अनंत हे नेहमी अनंतच असतं, म्हणूनच त्याला अनंत म्हणतात. ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. तुम्ही अंत केला की त्यानंतर राहिलं कुठे. त्यामुळे अवतारसुद्धा हे आपल्यासाठी भरपूर आहेत, पुरेसे आहेत. त्या अनंत परमात्म्याची, त्या अनंत परमतत्वाची जी कल्पना आहे ती आपल्याला अवतारातून समग्रपणे समजू शकते, परिपूर्णतेने समजू शकते, आणि तेवढी आपल्या पक्षी, जीवाच्या पक्षी पुरेशी आहे. पण जर तुम्ही त्या तत्वाचाच विचार करणार तर मात्र ते अनंत आहे. मग अवतारसुद्धा अनंत आहेत. घोषच्या घोष, जसं आता आंब्याचा मौसम आहे, कैऱ्या तुम्हाला झाडभर कैऱ्या दिसतील, एक कैरी नाही, पूर्ण वृक्षभर कैऱ्याच कैऱ्या. तसंच कारण ते अनंत आहे. अभिव्यक्ती ही शांत असते, त्याला मर्यादा असतात. अभिव्यक्तीच्या पुढे जी अनभिव्यक्ती असते ती अनंत असते, त्याला कुठं मर्यादा नसतं. ब्रह्मांड अनंत आहे, कारण तुम्ही स्पेस टाईम कॉजेशन हे अनंत आहेत, याला मर्यादा नाही आहे. म्हणून ते म्हणतात, श्रीरामकृष्ण मास्तर महाशय म्हणतात, जसं ते अनंत आहे तसे तुम्ही पण अनंत आहात. श्रीरामकृष्णांना उद्देशून ते म्हणतात, कारण काय अनंत. तेव्हा ते म्हणतात की ज्याच्या गोष्टी चालल्या आहेत तो ईश्वर जसा अनंत, आपणही तसेच अनंत. आपलाही अंत लागत नाही, आपण लागू शकत नाही. आपल्याला कळतं की आपलं यातलं काही कळत नाही आहे, अनुभवाचं काही कळत नाही, त्याला अंत लागत नाही असं म्हटलं आहे. जो अनुभव आहे, जो श्रीरामकृष्णांच्या माध्यमातून त्यांच्या शरीर मनातून प्रकट होतो आहे, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. कारण आपल्या ती जी क्षमता आहे ती अतिशय कमी आहे. म्हणून श्रीरामकृष्ण त्याला छान प्रतिसाद देतात. ते म्हणतात, तुम्हाला कळून आलेली दिसते रहस्य, मी तुम्हाला काही थोडी ही तरी कल्पना आली ना की कळत नाही, हे मोठं ज्ञान आहे. की आपल्याला काही कळत नाही हे कळणं हे मोठं ज्ञान आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला कळतं ते अज्ञान आहे. कारण काय आहे? कारण स्पष्टच आहे की जी गोष्ट आहे ती अनुभवाची आहे, ती तुमच्या मनबुद्धीच्या आवाक्यातनं येणारी आहे. सगळ्यात चांगला उपाय म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न करा. अनुभूतीच्या क्षेत्रात जा, आणि तोपर्यंत तुम्ही चिंतन मनन करू शकता, कारण त्यांनी तुमच्या तिकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल. म्हणून आधी उपनिषदांमध्ये द्रष्टव्या म्हटलं आहे. द्रष्टव्या म्हणजे त्याला बघा, अनुभव घ्या या अर्थाने. मैत्रेयीला याज्ञवल्क्य सांगताना म्हणतात, मग मैत्रेयी आत्मा वा अरे अगं मैत्रेयी, त्याला बघायला पाहिजे. आधी अनुभूती आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्य, बघणं म्हणजे अनुभव घेणं. आपण जेव्हा कोणत्या गोष्टीचा बघतो त्याचा अनुभव घेतो. मग नंतर सांगितलं आहे की कसा अनुभव घ्यायचा त्याला, की नाही. अनुभव घ्या म्हटलं तर अनुभूतच घेता येतो, की नाही. त्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया प्रारंभ झाली पाहिजे आणि ती शेवटाच गेली पाहिजे.
तर ती प्रारंभ कशी होते? ऐकण्यापासून जर प्रारंभ होते. श्रोतव्य हा तो आत्मा हा ऐकण्यायोग्य आहे. जी गोष्ट ऐकण्यायोग्य असेल तर ती आपण ऐकू आणि आपल्याला वाटलं पाहिजे ती आपल्याला ऐकण्यायोग्य आहे. नाही वाटलं तर आपण ऐकणार नाही. कोणतीही गोष्ट अशीच आहे. आपल्याला त्यात काही रुची नसेल तर आपण तिथून निघून जाऊ, कारण काय ती गोष्ट आपल्या रुचीला मानवत नाही आहे. मग आपण ती सोडून देऊ. म्हणून सांगतात की आत्मा हा बघण्यासारखा, अनुभूती घेण्यासारखा आहे. ती साधीसुधी गोष्ट नाही आहे. जेव्हा आपल्याला ती गोष्ट प्राप्त होणारी असते आणि त्याचा काहीतरी आपला उपयोग होणार असतो, त्याची काही आपला संबंध जुळतो तरच आपण त्या गोष्टीचा विचार करणार, नाही तर आपण त्याला सोडून देणार. द्रष्टव्य हा म्हणजे ती गोष्ट आपल्याला खूप कामाची आहे, महत्त्वाची आहे, अत्यंत उपयोगी आहे या अर्थाने. मग श्रोतव्य हा ऐका, म्हणजे ती प्रक्रिया सुरू झाली, नाहीतर ती प्रक्रिया सुरूच होणार नाही. कुठून सुरू होते? जसं आपण म्हणतो की लहान मुलं बोलतात नाही, लहान मुलं बोलतात, ती बोलू शकतात. पण ती बोलू शकतात म्हणजे काय? ती छोटे असायला बोलता येत नाही आहे. मग ते बोलतात कशी? ती बोलतात म्हणजे ऐकतात, आधी ऐकतात. समजा मुलाला हे नाही आहे, कर्णेंद्रिय नाही आहे, लहानपण असं होऊ शकतं की त्याला जर कोणाला काही लहानपण डोळे नसतात, अमुक नसतं, तमुक नसतं, तसं त्याला ऐकू येत नाही. आता ज्या मुलाला ऐकता येत नाही त्याला बोलता येत नाही, हे अगदी स्वाभाविक आहे. म्हणून आधी त्याला ऐकता येते की नाही बघावं लागतं मुलांना. तुम्ही काहीतरी वाजवा, घडा, मग तो तिकडे बघतो, याचा अर्थ त्याला ऐकू येतं, त्याचे कान ठीकठाक आहे. म्हणून जर ज्या मुलाला ऐकू येत नाही त्याला बोलता येणार नाही. मग त्याचे कान आधी ठीक करावे लागतील, मग त्याचे बोलणं त्याला शक्य होईल. ऐकणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आणि नंतर ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो काही बोलतो म्हणजे काय अगदी धाडधाड बोलतो नाही मोठ्या माणसासारखा. त्याला जेवढं शक्य आहे हा हूँ करतो, पण त्याला काहीतरी आता ऐकता येतं आहे म्हणून तो बोलता येतो आहे. आणि मग हळूहळू तो शिकतो आणि मग त्याला काही कुठे अडचण येत नाही पुढे. तर ती सुरू जी आहे प्रक्रिया सुरू आहे ती श्रवणापासून होते. म्हणून श्रोतव्य हा तव कथामृतम असं म्हटलं आहे नाही. कथा अमृतमय आहे, बोलणं अमृतासारखं बोलणं आहे. हे कुठून येणार? कानातून येणार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता नाम आहे गोड तुझे आहे, कुठून? कानातून आधी शिरणार ना. ते काही जिभेने घ्यायचं गोड नाही आहे, ते कानाला गोड लागलं पाहिजे. ते कानाला जेव्हा गोड लागतं तेव्हा मग आपण त्याचं नाव घेतो. ते अमृतापासून गोड आहे. अमृत हे जिभेने चाखायचं असतं, पण ते कानाने सुद्धा आपण चाखू शकतो. जसं ते आहे ना, राजा कर्णेन पश्यती. राजा हा कानाने बघतो. आता राजा कानाने कसा बघणार? बघण्याची क्रिया ही डोळ्यांनी होते, पण राजा कानाने बघतो म्हणजे काय? त्याला सगळं आपलं राज्यभर काय चाललं हे कळायचं असतं. तो काही जाऊन बघू शकत नाही प्रत्येक ठिकाणी. मग कसं त्याला कळतं? त्याला बातम्या येतात कानावर, सतत त्याच्यावर बातम्या त्याला इनपुट येतात. इकडे काय चाललं आहे, तिकडे काय चाललं, तिकडे मग त्याच्यात तो बघण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याची बघण्याची म्हणजे प्रक्रिया म्हणजे काय? त्याला कळत जातं इथे काय चाललं आहे, तिथे काय चाललं आहे. तो त्याची जी अंतर्दृष्टी असते की त्याची विजन असते त्याला कळत जाते कुठे काय. पण तो स्वतः बघत नाही आहे. कर्णेन पश्यती, तो कानाने बघतो. इथे तसंच आहे. आधी आत्म्याला बघायचं म्हणजे कानाने बघा. श्रोतव्य हा तुम्ही बघल्यासारखंच आहे ते. जसं एखादा आंधळा माणूस आहे, बघू शकत नाही, पण कानाने बघू शकतो. ऐकून त्याला कल्पना येते, स्पर्श करून त्याला अनुभव येतो. ते बघणंच आहे, मर्यादित आहे पण आहे. त्याला काही अनुभव येतो, पण ज्याला दृष्टी आहे जो अनुभव त्याला तो येत नाही, कारण त्याला काहीतरी मर्यादा आल्या आहेत दृष्टीहीनतेमुळे. श्रोतव्य हा ती बघण्याची प्रक्रिया आहे, आत्मदर्शनाची प्रक्रिया आहे ती. तिथेच थांबत नाही, कारण तुम्ही ऐकल्यानंतरसुद्धा ते जसं आपल्या अंगावर पाणी पडल्यानंतर सुकून जातो. आपण ओले होतो पावसामध्ये आणि थोड्या वेळाने आपण सुकून जातो, कपडे सुकून जातात. तसंच आपण ऐकलेलं सुकून जातं. इव्हॅपोरेट, त्याला इव्हॅपोरेशन म्हणतात.
इव्हॅपोरेट होऊन जातं. म्हणून त्याला मंतव्य आहे ते इव्हॅपोरेट होऊ देऊ नका. वचनामृतात श्रीरामकृष्ण छान म्हणतात की तुम्ही ताटामध्ये जर पाणी ठेवलं, काही वेळाने ते पाणी सुकून जाईल, त्याच्यात मागबूस पण नाही राहणार. कारण काय, इव्हॅपोरेशन होतं. उन्हाळ्यात लवकर सुकेल, पावसाळ्यात कमी लवकर सुकेल, वेळ लागेल सुकायला, पण सुकेल नक्की. कारण हवा असते, वातावरणात उष्णता असते, ती त्याला सुकवून टाकेल. मग ते काय करायला पाहिजे, रामकृष्ण म्हणतात, ठाकूर म्हणतात की त्या थाल्याला, ताटाला ज्याच्यात पाणी आहे त्या पाण्याला दुसऱ्या पाण्यात ठेवा, तलावात ठेवा, टबामध्ये ठेवा. मग सुकण्याची प्रक्रिया ही लांबेल. मग ते तसं सुकणार नाही. जर तुम्ही असंच ठेवून दिलं ओपन तर सुकून जाईल ते. हे उदाहरण आहे. उदाहरणातूनच आपल्याला समजायचं की श्रवण केलं आणि मग आपण तिथे सोडून दिलं तर ते श्रवणचा काही वाया जात नाही. कोणतीच गोष्ट वाया जात नाही, कारण ती संस्कार रूपामध्ये असते. तो संस्कारच पुन्हा तुम्हाला प्रेरित करतो. परंतु कोणती गोष्ट आहे ती जपून ठेवायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट, मूल्यवान गोष्ट आपण खूप जपून ठेवतो. कारण काय, नाही ठेवली तर ती हारवेल, चोरी जाईल, काही होऊ शकतं. म्हणून ती जपून ठेवा. जे विचार आहे, तत्त्व आहे, चिंतन आहे, हे जपून ठेवायचं असते. आणि जपून कसंच ठेवायचं, मग मनन करा. मनन ही मनाने ही मनाची प्रक्रिया. मुनी मननात, मननात मुनी. मुनी शब्द गीतेमध्ये खूपदा येतो. संयमी मुनी म्हटलं आहे की नाही. यथा दुसऱ्या अध्यायाचं आहे ते की ज्याला योग्याला जी रात्र असते तो इतरांना दिवस असतो, इतरांना जो दिवस असतो तो याला रात्र असते. तिथे मुनी शब्द वापरला आहे. 5व्या अध्यायात पण मुनी शब्द वापरला. मुनी मननात म्हणजे मग ती मनन केल्यानंतर ती तुमच्या मनाचा भाग होऊन जाते. मय्यावेशित चेतसाम गीता म्हणते. आपल्या ह्याचा भाग होऊन जाते, आपल्या चिंतनाचा भाग होऊन जाते. कारण आपल्या चिंतनामध्ये बरेचसे विषय असतात, अवास्तव आणि निरुपयोगी विषय असतात, पण आपलं त्याच्यावर काही कंट्रोल नसतो, नियंत्रण नसतं. कारण ते मन, ते आधी जे चिंतन झालेलं आहे, जे श्रवण झालेलं आहे, त्याच्यावर ते नेहमी काम करत असतं. वेबिंग करत, त्याला वेबिंग म्हणतात. गुंफत असतं ते. जसं स्वेटर विणतात ना टाके घालून, तसं ते विणत असतं मन. मग ती प्रक्रिया तुम्हाला थांबवता येत नाही, कारण ती सगळी संस्कारावर अवलंबून असते. मग तुम्ही जर नवीन त्याच्यात विचार टाकले तर मग ते वेबिंग तेच होईल. फक्त हे द्रष्टव्याच्या दृष्टीने त्या दिशेने जाईल. ते श्रवण मनन आणखी जर त्याला दृढ करायचं असेल, म्हणून याच्यामध्ये दृढीकरणात म्हणतात शंकराचार्य भाष्य. तुम्ही पुन्हा पुन्हा कशाला सांगता, पुन्हा पुन्हा काय सांगता, गीतेमध्ये तेच आहे. खूप रिपिटेशन आहे. वचनामृतात प्रचंड रिपिटेशन आहे. स्वामी विवेकानंदाचे रिपिटेशन आहे. तर रिपिटेशन दृढीकरणात म्हणतात त्याला. कोणती गोष्ट पक्की करायची असेल तर त्याला ती सतत करावी लागते, करता करता. अभ्यास म्हणजे काय आहे? अभ्यासाचा अर्थच तो आहे. अभ्यास शब्दाचा अर्थच तो आहे. तीच गोष्ट वारंवार केली की ती आपली होते, आपल्या पक्की बसते. जसं आपण ABCDEFGH झेडपर्यंत केलं आहे. आपण लहानपणी इतकं ते त्याचं उजळणी केली आहे. शाळेमध्ये नुसते घोकमपट्टी म्हणतात ना, इतकी घोकमपट्टी केली आहे. 1 2 3 4 2 बे क बे बे 2 4 इतकी घोकमपट्टी केली आहे की आपल्याला कोणी झोपेतून उठवलं ABCD काय सांगितलं आपण सांगू शकू, कारण ती घोकमपट्टी आहे ती. मग ती घोकमपट्टी इतकी पक्की झालेली आहे की आता काही म्हटल्या विसरत नाही आपण, काही केल्या विसरत नाही ती. तसंच इथे जर ती गोष्ट निधिध्यासनामध्ये झाली तर मग तुम्हाला काय ती गोष्ट अनुभूतीकडे जाते. त्यालाच इथे आत्मदर्शन किंवा ब्रह्मदर्शन म्हटलं आहे की नाही. ही प्रक्रिया आहे, गीतेमध्ये हीच प्रक्रिया आहे. गीतेमध्ये 4ही योग आहे. योगाचा अर्थ वेगळा आहे गीतेमध्ये. गीतेचा 6वा अध्याय योगावरच आहे. त्याला ध्यानयोग म्हणा, शंकराचार्य त्याला आत्मसंयम योग म्हणा, काही म्हणा. ते पतंजली योगसूत्रच आहे, ते योगसूत्रावर आधारलेलंच आहे. पण तिथलं आणि योगसूत्राचा खूप फरक आहे की नाही. गीतेमधला जो योग आहे
गीतेमध्ये योग शब्द खूपदा वापरला आहे, वेगवेगळ्या अर्थांनी वापरला आहे. प्रत्येक अध्याय योगच आहे. अगदी विषादसुद्धा तोच आहे. अर्जुन विषाद योग म्हटलं आहे. अर्जुनाला विषाद झाला आणि तो सुद्धा योगच आहे, कारण तो योग म्हणजे देवाशी जोडतो म्हणून तो योग आहे. असं तसं ध्यानयोग म्हटलं तर तिथला गीतेतला ध्यानयोग वेगळा आहे. तो श्रवण मननामधला ध्यानयोग आहे की नाही. तुम्ही नुसतं ध्यान केलं आणि तुम्हाला दर्शन झालं, ह्या दृष्टीने गीतेमध्ये नाही आहे की नाही. म्हणून अगदी 6व्या अध्यायसुद्धामध्ये ते नाही आहे. गंमत म्हणजे आहे की नाही. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मताः असं म्हटलं आहे. तिथे बघा, कारण गीतेची दृष्टी अशी आहे, ते औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे. गीता म्हणजे हे औपनिषदिक तत्त्वज्ञान म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगून दिलं जातं. हे खूपच महत्त्वाचं आहे. गीता म्हणा, वचनामृत म्हणा, तुम्हाला वचनामृत ते दिसेल सतत. मी ते आधीच सांगितलं तो परमसिद्धांत आहे, परमोच्च सिद्धांत आहे. तो आधीच तुम्हाला ग्रहण करायला पाहिजे, आधीच समजून घ्यायला पाहिजे. आणि तो म्हणजे काय? अद्वैतामृतवर्षिणीम. दोन नाही, एकच. एकम एव, एक आणि एकच, दोघांचा विचार करतो. तो एकाचा निषेध करण्यासाठी नाही. म्हणून एकमेव, एकच आणि फक्त एकच. मग त्याला आणखीला अद्वैत, एकमेव द्वितीयम, अद्वितीयम. नाही, आता खरं म्हणजे एक म्हटलं की एकच, आणखी दोन कसं असणार? पण नाही, ते तुमच्या डोक्यात दोन आहे, तुमच्या जाणीवेत दोन आहे, आणि ते काही केल्या निघत नाही. करा तुम्ही प्रयत्न, निघूच शकत नाही. कारण आपलं शरीर मन हे संघात जे आहे, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स जो आहे, हा असाच बनलेला आहे. दोनशिवाय तुम्हाला विचारच करता येणार नाही. ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. पण याचा अर्थ नाही की ते परमसिद्धांत आहे तो आपण बाजूला ठेवून देऊ, त्याला आपण त्याचा विचार करणार नाही, कारण तोच खरा सिद्धांत आहे की नाही. याचं कारण असं आहे, त्याचा सिद्धांत करता करता तुम्ही जीव आहात ते तुमचं जीवत्व संपून जातं. नाही, त्या मेंढीनी सिंहाचा विचार करता करता त्याचं मेंढीत्व संपून जातं. पण आधी मात्र मी मेंढी आहे आणि तो सिंह आहे. तो जंगलातून आलेला आहे, तो सिंह आहे. तो सिंह, जंगलातला सिंह मला सांगतो आहे की तू सिंह नाही, तू मेंढी आहे. त्यावेळी माझ्या मनामध्ये दोन गोष्टी असतात. म्हणून तिथे म्हटलं आहे आत्मौपम्येन सर्वत्र. सुंदर शब्द आहे गीतेमध्ये. आत्मा जसं मला वाटतं, आत्मा उपमा दिली आहे. उपमीयते इति उपमा असं म्हणतात. त्याची उपमा दिली त्याला उपमा म्हणतात. मी आत्म्याची उपमा दिली आहे. आत्मा म्हणजे एकत्व आहे की नाही. मला नाही वाटतं मी एक आहे की नाही. बाजूचा विचार मी नंतर करतो. आधी माझा एकाचा विचार करतो, मग दोनचा करतो, मग तीनचा करतो, मग चारचा करतो. मला दोनचा विचार करण्यासाठी, तीनचा विचार करण्यासाठी, चारचा विचार किंवा अनेकत्वाचा विचार करण्यासाठी मला आधी माझा विचार करावा लागतो, स्वतःचा विचार करावा लागतो की नाही. सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन. म्हणून परमसिद्धांत हा कधी दुसरं नाही. ते झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात. नाही तर बाकीच्या गोष्टी करता मूळ सिद्धांत विसरून गेलो आपण. म्हणून गीतेमध्ये त्याला ध्यानामध्ये म्हटलं अद्वैतामृतवर्षिणीम. हे अद्वैतरूपी अमृताचा वर्षाव करते. पावसाळ्यात जसा पावसाचा वर्षाव होतो, त्याप्रमाणे ही गीता अद्वैतरूपी अमृताचा वर्षाव करते की तुम्ही जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव जो आहे, आपल्याला आज ब्रह्म वाटत नाही आहे. असं वाटतं एक जीव आहे आणि दुसरं ब्रह्म आहे, आणि जीव आणि ब्रह्माने एक व्हायचं आहे. ही आपली मानसिकता असते, आपली मानसिक प्रक्रिया, आपण असं समजू शकतो. परंतु जीव हा ब्रह्म आहे या अर्थाने की जीव नाही आहे, ब्रह्मच आहे. या अर्थाने जीवो ब्रह्मैव. म्हणून म्हटलं आहे न अपराहा. हे म्हणायची गरज नाही आहे, पण ते म्हणावं लागतं. अपरा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. प्रत्येक गोष्ट साधनापथावर, मग ती उपासना असो, मग ते ध्यान असो, जप असो, अनेक प्रकारच्या साधना पद्धती आहेत, त्या कशाही असो, त्याच्यामागे सिद्धांत हाच आहे की शेवटी त्या मेंढीला कळलं पाहिजे, की अनुभूती झाली पाहिजे, त्याला तो अनुभव आला पाहिजे की माझ्यामध्ये मेंढी नावाची गोष्ट काही नाही, मेंढी नावाची गोष्टच नसते की नाही. मी जे काही आहे ते सिंहच आहे. हे
उदाहरणाने आपल्याला समजू शकतो. लाटेमध्ये लाट नावाची गोष्टच नाही आहे. ती लाट आपल्याला वाटते लाट वेगळी, समुद्र वेगळा, पण समुद्र आणि लाटेचं एकत्व हे परिपूर्ण आहे, मर्यादित नाही आहे, म्हणजे आंशिक नाही आहे, ते परिपूर्ण आहे. लाट म्हणजे समुद्र म्हणता येत नाही नाही, आणि समुद्र म्हणजे लाट म्हणता येत नाही. हे आपण केव्हा म्हणतो, दोन वेगळे म्हणतो तेव्हा. पण जेव्हा आपल्याला दिसते आपण समुद्र बघताना फक्त समुद्रच बघतो आहे, लाटेचा विचार करत नाही, ते खरं तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचं ज्ञान. तत्त्व म्हणजे एक, अद्वितीयम, दोन नाही आहे. आणि त्यानंतर मग इथे जसं म्हटलं आहे की सगुण निर्गुण, सगुण साकार, निर्गुण निराकार वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याला धरून येतात, त्याला सोडून नव्हे. हे सगळे जे तत्त्वज्ञान आहे, गीता आहे, ब्रह्म, हे सगळं तिकडे घेऊन जातं, आपल्याला एकत्वाकडे घेऊन जातं. स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला खूप स्पष्ट दिसेल की नाही, आपल्या सगळ्या गोष्टी एकत्वा. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन. अर्जुना, ती उपमा दिलेली आहे. आत्मौपम्येन सर्वत्र, सगळीकडे एकच आत्मा बघतोय तो. सुखम वा यदि वा दुःखम, वा म्हणजे किंवा सुख किंवा दुःख. आत्मा सुखदुःखाच्या पलीकडे आत्मा आहे. मग पलीकडे आहे म्हणजे सुखात आहे आणि दुःखात आहे, अलीकडे पण आहे तो. जी गोष्ट पलीकडे असते तीच गोष्ट अलीकडे असते. त्याला म्हणतात जी गोष्ट ट्रान्सेंडंट आहे तीच इमॅनंट आहे. इमॅनंट म्हणजे सर्वव्याप्त, ट्रान्सेंडंट म्हणजे त्याच्या पलीकडे की नाही. सुखम वा यदि वा दुःखम, सुखामध्ये म्हणजे हा आपला लौकिक अनुभव आहे. सुख येतात, दुःख येतात, दुःख येतात, सुख येतं. कधी बिघडतं, कधी सुरळीत चालतं नाही, हा अनुभव आहे. पण ते अनुभव म्हणजे हे अनुभव स्वप्नातले अनुभव आहे असं म्हणतो. योगशास्त्र म्हणतं की स्वप्नातले अनुभव आहे. मग स्वप्नातल्या अनुभवाला किंमत देतो जोपर्यंत स्वप्नात असतो. जागे झाल्यानंतर त्याला काहीच अर्थ राहत नाही. आपण आपल्या अगदी जवळ आलो तर आपण लहानपणापासून किती अनुभव घेतले आहेत की नाही, किती यश अपयश, सुख दुःख, अमुक धमुक, काय काय नाही झालं. आता त्याचा आपल्याला विचारसुद्धा करावा असं वाटत नाही आहे. काही गोष्टी जुळल्या, काही गोष्टी बिघडल्या, खूप काही झालं. आपण नापास झालो, आपण पास झालो. स्वामी म्हणतात यशाच्या शिखरावर होतो आपण, कधी कधी अगदी अपयशाच्या गर्तेत होतो. पण त्याला काय अर्थ काय आहे? आजच्या घटकाला त्याला काही अर्थ नाही आहे. तो फक्त इतिहास आहे. इट्स अ पास्ट. आजचं काही तर सुख दुःख तसंच आहे. आपण सुखदुःखाच्या वेळी कोणते अशा प्रतिकूल आणि अनुकूल स्थितीच्या वेळी आपण गांगरून जातो आणि स्वाभाविक आहे, कारण आपण त्याच्या पलीकडे बघू शकत नाही. म्हणून ते म्हटलं आहे 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या, यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी. त्या आद्य पुरुषाला शरण जा म्हणजे ब्रह्माला शरण जा. त्या ब्रह्मापासून सगळे अनुभव होतात जे स्वप्नवत असतात. तत पदम तत्परिमार्गितव्यम. तुमच्यामध्ये वैराग्य आल्यानंतर स्वामींनी तेच सांगितलं आहे की ज्यावेळी असं करता करता माणसाला कळतं की अरे जग किती पोकळ आणि स्वप्नवत आहे. असंच शब्द आहेत ते, वाक्य असंच आहे की शेवटी माणसाला कळतं अरे किती स्वप्नात पोकळ जग आहे हे, आणि आपल्याला पोकळ वाटत नाही, भरीव वाटतं. सुखदुःखाचे अनुभव भरीव वाटतात, यश अपयशाचे जनी. मग त्यावेळीपुरती करायला काही हरकत नाही आहे, ठीक आहे. परंतु साधक आणि लौकिक माणसामध्ये फरक काय आहे? साधकालाही सुखदुःख असतात, मुमुक्षुलाही सुखदुःख असतात, प्रतिकूलता अनुकूलता असते. पण त्याला एवढं माहिती असतं की हे सगळं स्वप्नासारखं आहे. स्वप्नामध्ये आपल्याला अनुभव असतात, अनुभव नसतात असं काही म्हणता येत नाही आहे. परंतु स्वप्नातून जागे झाल्यानंतर हे पण माहीत असतं की हे स्वप्न आहे म्हणजे पोकळ आहे, निरर्थक आहे, बनावटी आहे. तर चित्रपटाचं बघतो आपण, चित्रपट सगळं बघतो आणि आपल्याला कळतं हे सगळं बनावटी आहे, कारण ते ॲक्टिंग आहे की नाही. तेवढ्यापुरती शूटिंगपुरती ॲक्टिंग आहे ती. अशा अनेक ॲक्टिंग जोडून ते आपल्याला एक सलग चित्रपटाची कथा दिसते. तर त्याला फीचर म्हणतात की नाही. फीचर म्हणजे सलगता, कथेची सलगता, म्हणून त्याला फीचर फिल्म म्हणतात. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे. हे तत्त्वज्ञान काय सांगतं आहे?
गीतेचं आणि अर्थात वचनामृताचं, की तुम्हाला ती सलगता जी आहे ही सलगता दिसते, पण प्रत्येक फ्रेम वेगवेगळी आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळी शूटिंग केलेली आहे. ती एकत्रित आणल्यामुळे तुम्हाला ती सलगता दिसते. तर स्वप्न, आजचं स्वप्न आहे, तुम्हाला त्या आजच्या स्वप्नाचा उद्या स्वप्नाचा काही संबंध राहत नाही. कालच्या स्वप्नाचा आणि आजच्या स्वप्नाचं काही अंतर नाही. तुम्हाला डुलकी लागली कारण तुम्ही काहीतरी स्वप्न बघत आहात आणि पुन्हा डुलकी लागली, जागे झाले, पुन्हा डुलकी लागली, तर आजच्या डुलकीचा बघितलं आणि त्याचा काही संबंध राहत नाही. याचं कारण त्याला काही अर्थच नसतो. मग हे तत्त्वज्ञान तुम्हाला सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मताः. अर्जुना, मला सांगायचं म्हणजे तो योगी सर्वश्रेष्ठ आहे. ही योगाची कल्पना गीतेत आहे की नाही. असं करता करता तुमचं मन याच्यात जाईल, मनच नष्ट होऊन जाईल. यापणे मनसो ही अमनी भावे. मन जेव्हा नॉन माइंड होतं, माइंड बिकम्स नॉन माइंड, त्यावेळी जीवत्व राहत नाही. जीवत्व राहत नाही. परंतु हे सामान्य माणसाच्या दृष्टीने फार कठीण आहे. मनाला पूर्णपणे नष्ट करणं, अमन करणं सामान्य माणसाच्या क्षमतेच्या बाहेरची, कल्पनेच्या गोष्टीसुद्धा बाहेरची गोष्ट आहे की नाही. तो काय करू शकतो? मनाला अनासक्त करू शकतो. म्हणून गीतेमध्ये हे सांगितलं आहे. आपल्याला शक्य आहे. असं श्रवण करता 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 कळतं, अरे सगळं हे. मग स्वामींनी तिथे म्हटलं आहे योग सूत्रामध्ये नाही, मग त्याला वैराग्य येतं, मग त्याला थोडीशी ओझरती जाणीव होते, सत्याचं ओझरतं दर्शन होतं असं म्हटलं आहे. मग त्याला सत्याचं दर्शन ओझरतो. तर जणू काही आपल्या दृष्टीसमोरचा जो पडदा आहे, हेझीनेस आहे. जसं पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये एक धुकं असतं, धुकं दाट धुकं असतं. आपल्याकडे कमी आहे, कधी कधीच येतं, पण उत्तर भारतामध्ये एकदम दाट धुकं, तुम समोरची 2 फुटाची गोष्ट दिसत नाही. जसं सूर्य तर वरती तसं हळूहळू ते धुकं दूर होतं. आपल्या जवळच गोष्ट आहे, आपल्याला दिसत नाही ते धुक्यामुळे. त्याला निहारिका म्हटलं आहे वेदांतामध्ये किंवा वेदामध्ये, म्हणून वेदांतापेक्षा की नाही, निहारिका धूम आहे की धुरामुळे जसं समोरचं काही आपल्याला दिसत नाही, तसंच माया म्हणजे काय? माया म्हणजे धुरासारखं आहे, धुक्यासारखं आहे आणि ते असून समोर दिसत नाही आपल्याला. प्रत्यक्ष आहे आपल्यासमोर. आपण प्रत्यक्ष जीव ब्रह्म आहोत. जीव ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही आहे, पण त्याचा अनुभव होत नाही आहे. म्हणून ते धुकं जोपर्यंत दूर होत नाही आहे नी सयोगी परम. का होत नाही? सुखदुःखाचा अनुभव आला की आपल्याला वाटतं की खरं होऊन जातं ना. जेव्हा सुखाचा अनुभव येतो आणि दुःखाचं खरं आहे ना, ते अनुभव आहे ना. मग ब्रह्माचा अनुभव खरा आहे, आपण त्यातून दूर चालला जातो. त्याला वाटतं मी खरोखरच मेंढी आहे, हा खरा अनुभव आहे ना. तो बेबे करतो, गवत खातो, पळून जातो, हा खरा अनुभव आहे. मग मी मेंढीनेस म्हणे हा अनुभव कसा होणार? म्हणून अनुभव नेहमीच त्याला आपण चॅलेंज नाही करू शकत, आव्हान देऊ शकत नाही. ते जेव्हा संपतं तेव्हा मग त्याला कळतं, अरे हे काहीतरी आपला वेडेपणा होता, ते खरोखर तसं नव्हतं, आणि त्यामुळे समजत होतो. म्हणजे तुमचा वेडेपणा दूर होतो. द्रष्टव्य म्हणजे काही नवीन काही घडत नाही. आपल्याला वाटतं की आपण जे नाही ते आहोत, ते फक्त दूर होतं. वेदांताची प्रक्रिया म्हणून गीतेमध्ये आणि विचारामध्ये तुम्हाला हे दिसेल आहे. गीता त्या दृष्टीने औपनिषदिक ग्रंथ आहे, तो वेदांताचा ग्रंथ आहे की नाही. तेथे तुम्हाला विचार दिले जातील, चिंतन दिलं जाईल की नाही. हे चिंतन फार महत्त्वाचं असतं. चिंतन ही साधन आहे, लक्षात घ्या. वेदांतामध्ये श्रवण ही साधन आहे. सगळे साधन, भागवतसुद्धा वेदांतच आहे. तो भागवत दर्शन हे वेदांत दर्शन आहे की नाही. त्याच्यामध्ये सुद्धा श्रवण हे सगळ्यात परमश्रेष्ठ साधना समजली आहे की नाही. श्रवणासारखं दुसरं साधन समजलं जात नाही सगळ्याच ग्रंथांमध्ये. याचं कारण ते आहे, याचं कारण ते सर्वसाधारणांना सहज शक्य आहे, काही न करता. बाकी साधना माणूस करू शकत नाही, केलं तरी आपल्याला जमत नाही त्या की नाही. तितकं मन तिथं जात नाही, श्रवणातही जायला पाहिजे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की काय त्वन्नामे अरुची, म्हणजे आपल्याला देवाचं नाव घ्यायला किंवा देवाचं हे करायला आवड नाही, अरुची झाली. तर जेव्हा माणसाला अरुची होते तेव्हा तो जास्तीचं जगत नाही. याचं कारण काय? त्याच्या पोटातच काय जाणार नाही, त्याचं न्यूट्रिशन्स होणार नाही, पोषणच होणार नाही. तसंच अरुची झाली तर मग काय होईल, आपल्याला पुढचा मार्गच खुंटला की. त्यामुळे इथे हे आपण कथामृतम म्हणजे कथा ही ऐकायची असते. कथा म्हणजे गोष्ट. गोष्ट म्हणजे जे श्रवण करण्याला तुम्हाला बाध्य करतं, म्हणजे सांगितलं जातं त्याला कथा म्हणतात. जी सांगितली जाते दुसऱ्याकडनं त्याला कथा म्हणतात.
दुसरा सांगतो आणि ऐकणारा एक असतो आणि सांगणारा एक असतो. शुकदेव सांगणारे आहेत, ते वक्ता आहेत, आणि परीक्षित आणि इतर जण ते ऐकणारे आहेत, म्हणून त्याला कथा म्हणतात. हां, कथा शब्दाचे दोन अर्थ होतात, गोष्ट आणि सांगणं. बंगालीमध्ये कथा म्हणजे सांगणं. तव कथामृतम हा 9वा श्लोक आहे 10व्या स्कंदातला, पहिल्या अध्यायातला, पहिल्या की दुसऱ्यातला आहे, मला आठवत नाही, मला तो 9वा श्लोक आहे. तव कथामृतम तप्त जीवनम, म्हणजे कथारूपी अमृत असं आहे की तुमचं जीवन जे तप्त झालेलं आहे, तापलेलं जीवन आहे. जसं पाण्याचा वर्षाव झाल्यानंतर आपलं थंड होतो, तसंच तुमच्या जीवनामध्ये थंडावा येतो की नाही. सत्य हे तुम्हाला अमृतासारखं असतं. कथामृतम, कारण त्या कथा देवाशी जोडल्या गेल्या. तव आहे त्या ना, तव कथा आहे त्या, अशा कोणाच्या विषयी नाही आहे, देवाविषयी कथा आहेत त्या. परब्रह्माचं जे सगुण साकार रूप आहे किंवा तत्व आहे म्हणूया आपण, त्याच्या त्या गोष्टी आहेत, कृष्णाच्या गोष्टी आहेत भागवतामध्ये, रामायणामध्ये रामाच्या गोष्टी आहेत. तसं वचनामृत का गोड वाटतं? कारण कठीण विषय हा. कठीण म्हणजे या अर्थाने की आपल्या ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन किंवा आपलं जे घडण आहे त्या घडणीच्या विरुद्ध आहे. आपल्या घडणीमध्ये आपण असे घडलेले आहोत, आपलं मन, बुद्धी, शरीर वगैरे असे घडले आहेत की त्याला जे आवडतं त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ते आवडायला तुम्हाला तसे संस्कार असायला हवे, आणि तसे संस्कार असायला जनानां पुण्यकर्मणाम असं गीता म्हणते. तुम्हाला काहीतरी शुभ कर्म करायला पाहिजे, चांगलं कर्म करायला पाहिजे, अशुभ कर्म करायला नको, वाईट कर्म करायला नको, तर तुम्हाला मग ते आवडायला लागेल. ते आपलं आहे ना, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृत जोडल्यानंतर, सुकृत म्हणजे पुण्य, चांगलं कर्म जोडल्यानंतर मग तुम्हाला ते देवाची आवड निर्माण होते. कारण ती परमोच्च गोष्ट आहे. कोणालाही ते टाकवायच्यात आहे ना, ऐऱ्या गेऱ्याला किंवा ते कोणी त्याला होणार नाही. फार सुंदर वचनामृतामध्ये त्याचे उल्लेख आहे. त्याच्यामध्ये स्वामीजी असताना आपल्या मित्रांना घेऊन यायचे नाही, चला, त्यांना वाटतं की मला उपयोग झाला ठाकूरांच्यामुळे, माझं जीवन मी धन्य झालो, त्याच्यामुळे माझे मित्र, असं स्वाभाविक उदार होते, महान होते स्वामीजी. इतर मित्रांना घेऊन जायचे. स्वामी माझ्या काय आणि हे आणले सगळे फालतू पोरं आणले आहेत, असं ठाकूर म्हणायचे. ते मास्तर महाशय म्हणाले, त्याच्यामध्ये आहे त्यांचे शब्द फार छान आहे मास्तर महाशयाने, की काहीतरी उभार लोक घेऊन येतो असं म्हटलं आहे. आणि ठाकूर खूप हसायला लागले. हिंदीमध्ये त्याचं फार छान भाषांतर केलं आहे, मला आता आठवत नाही आहे. आफत का पुतला असं म्हटलं आहे. काय आफत घेऊन येतो हा? कारण काय, स्वामींना वाटतं की सगळ्यांनाच असं नसतं ते की नाही, त्याची आवड निर्माण व्हावी लागते की नाही. म्हणून इथे ते म्हणतात की आपल्याला तो संस्कार निर्माण करावा लागतो, आणि तो संस्कार असा निर्माण होत नाही. म्हणून आधी त्याची प्रक्रिया असते की तुम्ही सगळीकडे भटकून बघा. त्याला बहुदक म्हणतात. उदक म्हणजे पाणी. सगळीकडलं पाणी प्या, कारण मन शांत होत नाही. इथे काहीतरी असेल, तिथे काहीतरी असेल, इथं जाऊन बघूया, तिथं जाऊन बघूया, याचं ऐकूया, त्याचं ऐकूया, मंदिरात जाऊया, त्या मंदिरात जाऊया. हे मन असं, म्हणजे कसं अशांत मन आहे ते. हे मन अशांत आहे, ते स्थिर झालेलं नाही आहे. असं करता करता मग तो कुटीचक होतो. कुटी म्हणजे झोपडी. हे सगळे परंपरेतले शब्द आहेत, बहुदक कुटीदकमधले, साधू परंपरेमधले शब्द आहेत ते. मग त्याला वाटतं अरे कुठं काहीच नाही, सगळीकडे तेच आहे. आणि ते म्हटलं याच्यानंतर आपण पुढच्या वेळी ते बघूया की सगळीकडे तेच आहे. तीच तळी प्रयागला पाहिलं, तीच तळी, त्याच दुर्वा, तीच झाडं न तीच चिंचेची पानं आहे की नाही. म्हणजे काय, हे वैराग्य कळतं माणसाला, अरे कुठे काहीच नाही आहे की नाही. जिथं आहात तिथेच तुम्ही बसा, देवाचं नाव घ्या. थोडंसं भटकून आलं कळतं, अरे जे आपण जिथं आहोत ना तिथेच छान आहोत की नाही. कारण काय, म्हणजे अशांत होतं, विचलित होतं, त्याला शांत करायला थोडंफार गेलं. इथे म्हटलं मी तीर्थयात्रा केली मथुरबाबूबरोबर, आणि तिथे मला फार त्रास व्हायचा. एखाद्या वेळी फारच त्रास होईल. आता काशीत गेले बघा. काशी म्हणजे आपण किती त्याचं महत्त्व आहे काशीचं. शिवनगरी आहे ती. काशीत असताना
एक दिवस मथुरबाबूंबरोबर राजबाबूंच्या बैठकीत गेलो होतो. मथुरबाबू त्यांना घेऊन गेले होते. त्यांच्या चरित्रावर लीला प्रसंगामध्ये त्याचा बरंच वर्णन आहे. तिथं दिसलं हे आपले सांसारिक विषयांच्या गोष्टी दंग, पैसा अडका, जमीन जुमला वगैरेंच्या अघळ पगळ गोष्टी चालल्या आहेत. आता तिथं काय करणार दुसऱ्या गोष्टी? अघळ पगळ गोष्टी तशाच होणार ना. तुम्ही काशीला गेले काय, वैकुंठात गेले काय, आणखी कुठे गेले काय, तुम्ही ह्याच गोष्टी करणार. पैसा, ते म्हणतात ना, पैसा अडका, जमीन जुमला वगैरे. तुम्ही काशीत गेले का, काशीत ते सगळेच लोक काय शिवाचं नाव बसतात काय? त्यांनाही पैसा आहे, पाणी आहे, धंदा आहे, सगळंच आहे. आपल्याकडे काशी गेलं सगळंच काय, असं कुठं काही नसतं. आणि कारण काय, शेवटी आपल्याला हे जगावं लागतं, या जगामध्ये जगावं लागतं. आता श्रीरामकृष्ण वेगळ्याच प्रकारचे आहेत, वेगळ्याच यांनी घडलेले आहेत ते. नाही, ते म्हणतात ते सारं ऐकून मी तर रडायलाच लागलो. ते रडण्यासारखं काय आहे? आपल्याला रडूबिडू काय येणार नाही, आहे की नाही? आपल्याला कशाला रडू येतात? आपण दगडासारखे कठोर आहोत. तर मला तर दगडात रडायलाच लागलं. ते का म्हटलं, आई इथं कुठं आणलंस गं तू मला? आता काशीला गेले आहे, तेव्हा मला कशाला आणलं? काशीला मला कशाला आणलं? म्हणजे तेव्हा मला आईनी पाठवलं, मी इथे आलो. मी स्वतःहून आलो नाही, पण हा अनुभव घ्यायला पाहिजे की काशीत काय आणि कुठेही जा, तुम्ही जा, वैकुंठात जा, ब्रह्मलोकात कुठेही जा, ते आहे ते तुम्ही तुमचं मन घेऊन जाणार ना, तुमचं शरीर घेऊन जाणार. जिथे जाल तिथं तेच होणार की नाही. आणखी काय फरक पडणार आहे? म्हणून त्याला म्हणतात बहुउदक. नाही, इकडं तिकडं उदक म्हणजे तीर्थयात्रा करून या सगळीकडल्या. मग लक्षात आलं, माणूस थकतो, मनाने थकतो, शरीराने थकतो. मग त्याला वाटतं, अरे याच्यात काय अर्थ आहे, आपलं काय मिळालं? पण करायला पाहिजे, ते करण्यासाठी तरी करायला पाहिजे. आणि त्याचं वेगळं महत्त्व पण आहे की नाही. दक्षिणेश्वरलाच कसा छान होतो, सुंदर आहे की नाही. दक्षिणेश्वरलाच कसा छान होतो, तिथे छान सगळं म्हणजे मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी. तुम्ही तुमचं गेलं की विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. ते काशीपूरला असताना ठाकूर आजारी होते, आधी इथे गेले शामपूरला, मग काशीपूरला, आणि तिथे सगळंच असं दुःखमय वातावरण. ठाकूरना फारच त्रास होता याचा. स्वामी म्हणाले, नरेंद्र, की महाराज इथे कशाला, आपण चला दक्षिणेश्वरला परत जाऊ की नाही. इथे काय आपण सगळे दुःखी झालो तिथे येऊन की नाही. पण दक्षिणेला काय आहे? श्रीरामकृष्ण ते दक्षिणेश्वरला काय आहे? आता ते काय स्वामीजी काय उत्तर देणार, दक्षिणेश्वरला काय आहे की नाही. पण त्यांनी जे सुचलं ते होतं, तिथं काली आहे की नाही. मग काली आहे तिथं, मग इथं काली नाही का, आहे की नाही? इथेही काली आहे की नाही. म्हणजे ते दक्षिणेश्वरला होते, इतकं चांगलं होतं, सगळं होतं, सगळं ठीक आहे. पण आता इथे नाही असं नाही आहे की नाही. सर्वम विष्णुमयम जगात की नाही. ज्याला जी अनुभूती आहे त्याला सगळे ईश्वर दिसतो. सयोगी परमो मताः आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. तो लौकिक अनुभव असो की अलौकिक अनुभव असो, तो ब्रह्माला सोडून नसतो. कोणताही अनुभव ब्रह्माला, कारण चैतन्य फक्त तेच असतं, बाकी काही तिथे कुठे चैतन्यच नाही आहे. म्हणून औपनिषदिक तत्त्वज्ञानामध्ये गीता तत्त्वज्ञान त्याच्यावरच आधारित आहे. आणि उपनिषद म्हणजे वचनामृत पूर्णपणे वेदांत आहे की नाही, पूर्णपणे वेदांत आधारित आहे. फक्त तो आपल्याला रामकृष्णांच्या माध्यमातून आल्यामुळे आपल्याला तो मधुर वाटतो. जसं भागवत म्हणजे काय, पूर्ण वेदांत आहे. औपनिषदिक तत्त्वज्ञान कृष्णाच्या जीवनामधून आल्यामुळे तर आपल्याला मधुर वाटतो. तो त्याचं ते वैशिष्ट्य आहे, त्याचं ते वैशिष्ट्य आहे, ते महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्या माध्यमातून येणं सर्वसाधारण जीवाच्या पक्षी फार महत्त्वाचं आहे. नाही, उपनिषद हे सगळ्यांच्या पचनी पडणारी गोष्ट नाही, कारण ते अतिशय उच्च आहेत, फार महान आहेत की नाही. त्याचं रसग्रहण करण्यासाठी तशा प्रकारचे आपण हवेत. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्याला यातून मिळते तेव्हा ती आणखी मधुर होऊन जाते. आपल्यापेक्षा ती आपण थोडं म्हणूया आकर्षक होऊन जाते, मोहक होऊन जाते. नाही, त्यामुळे हे जे चैतन्य आहे, सर्वव्यापी चैतन्य आहे, ते सोडून काहीच नाही आहे. ते कसंही प्रकट होऊ द्या. त्यामुळे त्याला स्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरला आहे. त्यांनी म्हटलं आहे कॉस्मिक इंटेलिजन्स, आहे की नाही. चैतन्य म्हणजे, आणि ते गीतेमध्ये म्हटलं आहे की यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. ज्या तत्वामुळे, ज्या परमतत्वामुळे तुम्हाला सगळीकडे प्रवृत्ती दिसते, हालचाल दिसते, त्याला मी शरण जातो आहे.
तत्परिमार्ग यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. तुम्हाला पुन्हा सगळं हे आवागमन संसार पुनर्जन्म संपतो. यस्मिन गता जिथे गेल्यानंतर न निवर्तन्ति भूयः पुन्हा तुम्हाला परत यावं लागत नाही. तमेव चाद्यम त्या परमतत्वाला मी शरण जातो आहे. तमेव च आद्यम त्या आद्य पुरुषाला पुरुष म्हणजे तत्व शरणम प्रपद्ये त्याचा मी आसरा घेतो आहे शरण घेतो आहे. आणि म्हणून याला महत्त्व इथे नियम लागू होत नाही आहे. धर्म अर्थ काम पुरुषार्थामध्ये नियम आहे. 2 अधिक 2 4च होतात 5 होत नाही. पण मोक्ष पुरुषार्थ तसं नाही. तुम्ही शरण गेले ना तुम्ही सरळ कनेक्ट झाले त्या परमतत्वाशी आहे की नाही. मग हे सगळे ह्या मायेच्या राज्यातले नियम तुम्हाला लागू होत नाही की नाही. म्हणून ते गीतेमध्ये तुम्ही कसं वेदांत ते सांग तुम्ही कशी असा तुम्ही मुक्त होऊन जाल. तुमच्यात किती शक्ती वगैरे काय नाही. मी ब्रह्महत्या केली असेल नारी हत्या केली असेल काय केलं असेल पण नाही तुझ्या नावाच्या जोरावर मी सहजपणे ब्रह्मपद मिळवू शकेल. ते भजनं येतात ना आपण बघितले आधी. त्याचं कारण ते आहे हे नियम लागतात. कुठे लागू होतात 3 पुरुषार्थामध्ये. पहिल्या 3 पुरुषार्थांमध्ये नियम लागू होतात. तुम्हाला पैसा मिळवायचा आहे नियम लागू होईल. तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे नियम लागू होईल. तुम्हाला धर्म कळायचा आहे त्याचे नियम लागू होले. त्याच्या तुम्ही पलीकडे गेले की नियम संपले की नाही. कारण ते नियम वेगळे असतात नाही. ते नियम म्हणजे कृपा गुरुकृपा ब्रह्मकृपा आपण ज्याला म्हणतो ती कृपा आहे. पुढचं आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांती शांती शांती. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.